जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमल्या सगळ्यांचे स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण अष्टक बघतो आहोत, सायं उपासना. त्यामधलं समर्थांच्या जीवींचे आर्त आहे. समर्थांना आतून जे कळवळून वाटतंय, वास्तविकता ही सगळी अष्टकं समर्थांना जे वाटत होतं त्यातनंच ती बाहेर पडलेली आहेत. पण इथे त्यांची ह्या अष्टकात प्रामुख्याने स्थिती खूपच वेगळी आहे. काल आपण बघितलं समाधान. समाधान साधूजनाचे नियोगे. तर ह्याचं चिंतन करत होतो, समाधानावर विचार करत होतो. आत्ताच मनाचा श्लोक लागलेला होता, त्यामध्ये त्या मूळ समाधानाची स्थिती, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली, शांत झाली माझी काया. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मला दुसरं काही दिसतच नाही, ओळखतच नाही आहे. ओळखी माझी दुजे काही दिसतच नाही, एकच एक सगळं व्याप्त आहे, तेवढंच फक्त माझं स्थिर झालेलं आहे आणि तीच माझी ऐक्याची भेट आहे. समाधान त्याच ठिकाणी आहे, कारण समाधान ही स्थिती आहे. त्या स्थितीपर्यंत आपल्याला जावं लागतं. आपल्या वृत्ती ज्या अखंड उठत असतात आणि त्या वृत्तींचं थैमान आपल्या इथे चाललेलं असतं, ते थैमान शांत होतं की आपल्याला चित्ताला एक शांत स्थिती येते. चित्त मुरतं, तरीसुद्धा मुरलेलं चित्त, माझं चित्त मुरलंय हा बघणारा मी शिल्लक राहतो. समर्थांची आपल्याला ह्या अष्टकामध्ये बघायचं झालं तर समर्थ म्हणतात, जिथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे. जिथे माझं मीपण मुरतं, जिथे मुराले मीपण, त्या ठिकाणी अनुर्वाच्य समाधान आहे. मी बघणारा जो आहे तो जिथे संपतोय त्याच ठिकाणी, जसं मी सांगितलं आपल्याला झोपेचं तसंच असतं, तशीच ही अवस्था आहे. फक्त ती जागृत त्या ज्ञानाच्या स्थितीमधनं असते. आपण झोपेमध्ये अज्ञानात जात असतो आणि त्यामुळे आपण उठल्यानंतर आपल्याला ज्ञान काही शिल्लक नसतं, कारण अज्ञानातच गेलेलो असतो आपण. मला एवढंच कळतं, मला छान झोप लागली, मी समाधानी होतो. मी ज्या वेळेत गाढ झोपतो त्यावेळेत, हॅलो, माझा कॅमेरा ऑन आहे. माझा कॅमेरा ऑन आहे, होय का? मला पण इथे कोणीच दिसत नाही ॲक्च्युली. मला ते डाऊट आला, पण म्हटलं बहुतेक सगळ्यांचेच कॅमेरे ऑफ दिसत नाही, तर मला इथे एखादा चेहरा दिसतो काही वेळा. पण मग मी दिसत नाही का आत्ता? बरं, मग मी बाहेर येतो आणि परत मला आत घे, मी क्विट करतो. दिसतंय का आता श्रीधर? हॅलो श्रीधर, दिसतोय मी आता?
परत आपण विषयाकडे येऊया. काय गंमत आहे नी, मी दिसत नव्हतो आणि हा मीचा शोध सगळेजण करतोय आपण. मीच मला बघायचा प्रयत्न करत होतो आणि मीच मला दिसत नव्हतो. गंमत आहे. पण त्याची कृपा झाली तर प्रत्येकाला आपल्याला आपला मी जो आहे तो खऱ्या अर्थाने दिसायला लागेल. आणि समर्थ इथे तेच म्हणतात, जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान. त्या समाधानाला वर्णन करता येण्यासारखं नाही. मी गाढ झोपलो असताना मला त्या गाढ झोपेचं कधीच वर्णन करता येत नाही. पण झोपेतून उठलो की माझी शांत स्थिती असते. माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असली तरी मी गाढ झोपलो की त्या दुःखांना अस्तित्व शिल्लक नसतं. आणि ही जी स्थिती असते समाधानाची, कारण चित्ताचं चांचल्य नष्ट झालेलं असतं, चित्त मुरालेलं असतं. आणि हे मुरलेलं जे चित्त आहे ना, हेच ॲक्च्युली त्या मीपणा सकट जेव्हा मुरतं त्याच वेळात ती समाधानाची स्थिती येते. तेच ते ऐक्य ब्रह्माशी. समर्थ इथे आपल्याला सांगतात, शून्यतातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान बघायचं आहे आपल्याला. कारण मी बघणारा जोपर्यंत शिल्लक आहे, मी स्वस्थ बसलो, प्रत्येकालाही बघता येण्यासारखं आहे, स्वस्थ बसलो आपण. आणि मी जेव्हा स्वस्थ बसतो त्या वेळात माझ्या आतमध्ये मी अखंड जाणत असतो. आशीर्वाद म्हणून स्वामींचं पुस्तक आहे, श्रीधर स्वामी त्यांच्या साधनेच्या कालात ते वाचत असत. तर त्याच्यात असं छान एक ओवी आहे आपण आपणा समजणे जे तेची सच्चितपण, वाटे स्वस्थ उपाधी नाही जैतो आनंद वृत्ती गुण. आहे आपण आपणा समजणे, मी आहे असं अखंड, मी स्वस्थ ध्यानाला बसल्यानंतर मी आहे असं अखंड मला भान राहतं. आपण डोळे मिटून बसल्यानंतर ते समजत असतं मी आहे. ते आहे पण जे आहे ते सत आहे. आणि मला मी जाणत असतो ते चित आहे. जाणणे ज्ञातृत्व हे चित्तचा भाग आहे आणि असणे हा सतचा भाग आहे. आणि ज्या वेळात कुठल्याच वृत्ती नसतात परंतु ती अखंड आनंदच शिल्लक राहतो, ती आनंदाची वृत्तीच धरलेली आहे. आणि त्या धरलेल्या आनंदाच्या वृत्तीनुसार ती वृत्ती आनंदाची ते आपलं स्वरूपच असतं. त्या वेळात मी आनंद उपभोगत असतो. ते आनंद स्वरूप म्हणजे सत, चित आणि आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. आणि त्या आनंदाच्या वृत्तीचाही त्याग झाला की मग स्थिती येते ती समाधानाची स्थिती येते. आणि तेच समर्थित आपल्याला सांगतात, माझी आत्ताची स्थिती कशी आहे प्रभू, बळे लाविता चित्त कोठे जडेना, समाधान ते काही केल्या घडेना, नभे धीर नयनी सदा नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. बळे लाविता चित्त कोठे जडेना, मी बळेच चित्त लावतोय पण ते कुठेच लागत नाही. ह्याचे दोन भाग आहेत. एक, सुरुवातीच्या साधना काळामध्ये मी जाणीवपूर्वक परमार्थामध्ये चित्त लावत असतो, मी जाणीवपूर्वक ध्यानाला बसत असतो, मी नामाला बसत असतो. आणि नामाची अशी खासियत आहे की मी नाम घ्यायला लागलो की झोप पहिले येते. समर्थांचा रामाशी संवाद झाला त्यामध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात, मी पहिले साधकाला काय देत असेल तर मी पहिले झोप देतो, तो नामाला लागला की त्याला पहिले झोप प्रदान करतो. म्हणून बरेच जण म्हणतात, तो जर समजा तुम्हाला रात्री झोप येत असेल ना तर नामस्मरण करा, लवकर झोप येते. म्हणजे नामस्मरणाचे बाय प्रॉडक्ट्स आहेत हे, थोडक्यात असं सांगायचं झालं तर. म्हणजे ती झोप निद्रावस्था येते कारण मी बळेच चित्त लावतोय. पण माझं हे बळेचे चित्त लावणं आहे ना, हे मला आवडत नाहीये, ते सहज लागायला पाहिजे. समर्थ म्हणतात, बळे लाविता चित्त कोठे जडेना, ते जडत नाही. आता साधकाच्या पुढच्या स्थितीमध्ये बरोबर उलट होतं. त्याला फक्त आणि फक्त त्याच्या साधनेकडेच आकर्षण असतं. कधी जातोय मी आणि मी स्वस्थ बसतोय, कधी जातोय आणि मी नामाला बसतोय, कधी जातोय आणि मी चिंतनाला बसतोय, एवढीच त्याची इच्छा राहिलेली असते. मग तो बाकी सगळ्या ठिकाणी कर्तव्य बुद्धीने कार्य करत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बळे लाविता चित्त कोठे जडेना, मी बाह्यांगाच्या सगळ्या क्रियांमध्ये बळेच चित्त लावतोय. म्हणजे बाह्यांगाच्या याचा अर्थ माझ्या देहासकटच्या सगळ्या क्रियांमध्ये, हे लक्षात घ्यायचं. मी माझ्या देहाला आवश्यक त्या सगळ्या क्रिया, जेवण असो, खाणं असो, कपडे धुणं असो, देह सांभाळायला लागणाऱ्या सगळ्या क्रिया यांच्यामध्ये मी बळेच चित्त लावतोय, कारण लक्षपूर्वक त्या करायला लागतात. पण तिथे मात्र माझं चित्त जडत नाही. प्रभो, बळे लाविता चित्त कोठे जडेना, या कुठल्याच ठिकाणी माझं चित्त जडत नाही. समाधान ते काही केल्या घडेना, या ठिकाणी समाधान मला मिळत नाही. मी जसं मागे एकदा सांगितलं आपल्याला की बाह्यांगाच्या विषयांच्या ठिकाणी समाधान नाही हे पक्क माझ्या मनाला ठसलं, कळलं की मग घडतं असं
की बाहेरचं समाधान मिळत नसतं आणि अंतरीचं समाधान प्राप्त झालेलं नसतं. आणि हीच साधकाची अवस्था असते आणि ही अत्यंत दुःखाची स्थिती असते. कारण मूळ समाधानाकडे ओढ मात्र आहे, पण ते मला मिळत नाहीये. तर समर्थ म्हणतात, माझी झाली कशी मग स्थिती, नभे धीर नयनी सदा नीर लोटे. माझ्या डोळ्यातून अखंड पाणी वाहतंय प्रभो, मला रडायला येतंय. आपण केव्हा रडतो बरं? खरं सांगू का, आपलं जे रडणं असतं ना, ते मला असं वाटतं की मी रडल्याने मला समाधान होणार आहे किंवा मला आनंद होणार आहे, म्हणून मला रडायला येतं. माझ्या मनामध्ये जो खड्डा पडलेला आहे, तो खड्डा दूर करण्याचं साधन म्हणजे माझ्या बुद्धीनेच मला सांगितलंय रडणे. मी लहानपणापासून रडलो की मला बरं वाटतं. कारण मी ते म्हणतात ना, रडलं की मोकळं व्हायला होतं. व्हॉट इज दॅट मोकळं होणे? म्हणजे मी रडलो की माझंच मला वाटतं की आता मला ह्यातनं काहीतरी मिळेल. आणि ते खरंच आहे. प्रभूसमोर रडणे हेच तर भक्ताचं मुख्य लक्षण आहे. रामकृष्ण परमहंस रोज संध्याकाळ रात्री देवीच्या समोर जायचे आणि रडायचे, देवी माते आज पण दिवस फुकट गेला. का? माझं तुझं दर्शन नाही झालं. तुझ्या दर्शनाची अखंड ओढ, चित्ताला ज्या गोष्टीसाठी अखंड ओढ लागलेली असते, तर ते नाही मिळालं की पराकाष्ठेचं दुःख, त्याची प्रत्यक्ष सिम्पटम्स किंवा त्याचं दृश्य स्वरूप रडणे हे असतं. मग मी डोळ्यातनं अश्रू ढाळीन अथवा नाही ढाळणार, तो प्रत्येकाच्या स्वभाव गुणधर्मानुसार असतो, पण त्याचं ते रडणंच असतं. आणि माझं रडणं अनेक वेळा कमी जास्त प्रमाणात ह्या विषयांसाठी चालू असतं. मी जेव्हा तक्रार करतो तेव्हा मी एका प्रकारे रडत असतो. मला हे नाही होतंय, काय करू? माझं असं नाही होतंय, काय करू? मला हे पाहिजे, काय करू? हे सगळं रडणं आहे. आणि म्हणून रडत बसणे नाही, पण ती स्थिती येते चित्ताची. कारण रडतो तेव्हा मनुष्य हतबल झालेला असतो आणि भक्ताची ही स्थिती आहे. मी हतबल झालो प्रभो, आता माझं कर्तृत्व नाही चालत. मी तुझ्या आत मुरायचा प्रयत्न करतोय, मी तुझ्यात विरघळायचा प्रयत्न करतोय. जेथे मुराले मी पण, हे मुरणं नाही होत. कारण तुम्ही जेवढं स्वतःहून मुरण्यासाठीचा प्रयत्न कराल, तुम्ही जेवढं स्वतःला विरघळून टाकायचा प्रयत्न करत राहाल, तितका वेळ तुम्ही विरघळणार नाही आहात. हीच तर त्याची अवघड स्थिती आहे. मी स्वस्थ बसलो ध्यानाला आणि मी विरघळवायचा प्रयत्न करणे, हेच मुळी वृत्ती निर्माण करण्याची घटना आहे. आणि म्हणून तिथे एकमेव उपाय चालतो, तो म्हणजे सद्गुरु कृपा. म्हणून समर्थ म्हणतात, उदासीन हा काळ कोठे न कंठे. तुझ्या कृपेशिवाय माझा हा काळ चाललेला आहे प्रभो, ती कृपा मजवर कर. मला तुझ्या ठिकाणी आत समावून घे, हेच मला अभिप्रेत आहे. काहीही कर. अवस्था मनी लागली काय सांगू तुला माझ्या मनींची अवस्था. गुणी गुंतला हे तर कोणासी मागो. सगळ्या गुणांमध्ये, त्रिगुणांमध्ये मी गुंतून गेलेलो आहे प्रभो. माझं हे त्रिगुणांच्या ठिकाणचं गुंतणं, सत्व रज आणि तम, ह्यात हे सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे. मग हे सगळं विश्व त्रिगुणात्मक असताना हेही त्रिगुणात्मक आहे. हा देह देखील त्रिगुणात्मक आहे. आणि ह्या त्रिगुणात्मक देहामध्ये मी गुंतलोय. कशा आधाराने? पहिल्या स्थितीत मी ह्या देहाचं ममत्व धरतो आणि जशी साधकाची अवस्था वाढत जाईल तसं मन माझं मी धरत असतो. तो मीचं स्फुरण, ते मी घट्ट धरून ठेवलेलं असतं. त्याचं घट्ट धरणं, अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, असं समर्थ म्हणतात. ते मी घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि ते विरघळत नाहीये, ते सुटत नाहीये. आणि म्हणून समाधी अवस्थेकडे मला जाता येत नाहीये. समर्थ म्हणतात, बहुसाल भेटावया प्राण फुटे. माझा प्राण फुटतोय तुला भेटायला. तळमळ, ती तडफड होते. कसं सांगू? एक 5 वर्षाचं मूल आहे आणि हे 5 वर्षाचं मूल बाजारामध्ये गेलं असताना आईचा हात सुटला आणि ते हरवलं. मूल हरवलं. आई खूप शोधते. 2 दिवसांनी मूल दुसऱ्या कुठल्या तरी शहरात सापडलं आणि त्याची वार्ता हिच्यापर्यंत आली. तिला हे कळलंय की मूल सापडलेलं आहे. आता ती निघालीये. मला सांगा, ती निघाल्यापासनं तिच्या मनाची काय स्थिती होते? तिला असं तडफडून वाटत असतं, कधी जाऊन त्याला मी मिठीत घेते, कधी जाऊन मी त्याला भेटते. तिला बाकी काही सुधरत नाही. ना तिला समोरचं दृश्य दिसत असतं, ना तिला आपण कसे चाललो हे दिसत असतं, ना आजूबाजूच्या स्थितीचा तिच्या देहासकट आजूबाजूच्या स्थितीचा तिला सगळा विसर पडलेला असतो. एकच आठवत असतं, मुलाला भेटणे. एकच वृत्ती ती स्थिर झालेली असते, मुलाला भेटणे.
अशीच साधकाची अवस्था होते. त्याला या बाह्य विश्वाचाही विसर पडतो, त्याला या आंतरिक ह्या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि तो केवळ धडपडत असतो. आणि त्याचं धडपडणं कसं असतं? त्याचं धडपडणं हे शांत धडपडणं असतं. तो स्वस्थपणाने धडपडतो. हीच तर गंमत आहे. तो नामाला बसतो, तो जपाला बसतो, तो चिंतनाला बसतो, तो व्यतिरेक अन्वय करायला बसतो. ह्या कुठल्याही गोष्टींमध्ये तो जरी बसला तरी तो स्वस्थ होण्याचा प्रयत्न असतो आणि ते मोरण्याचा प्रयत्न तो करत असतो. तो स्वतःला विरघळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते होत नसतं. कारण त्याचा ते विरघळू कधीच शकत नाही. तो शकतो फक्त आणि फक्त सद्गुरू. तीच त्यांची कृपा. ज्या क्षणी कृपा होते त्या क्षणी त्याचा तो मी पण विरघळतो आणि तो समाधी अवस्थेला जातो. पण माझ्याच्याने प्रभो हे होत नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात, बहु साल भेटावया प्राण फुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. हा काळ उदासीन आहे माझा, म्हणजे निरस झालेला आहे. मी संपूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टींपासनं विरक्त पावलेलो आहे. माझ्या वृत्ती आत आलेल्या आहेत. मला ह्या वृत्ती बाहेर जात नाहीत आणि ह्या वृत्ती माझ्या रंगत नाहीत. मी ह्या कुठल्याच वृत्तींमध्ये मीही रंगत नाहीये, कारण ह्याच्यात आनंद मला भासत नाहीसा झालेला आहे. अशी समर्थांची स्थिती झालेली आहे. समर्थ म्हणतात, कळवळून प्रार्थना आहे, कृपाळूपणे भेट रे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया, जना माझे लौकिक हाही न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. प्रभो माझ्यावर कृपा कर. काय शब्द वापरले समर्थ? कृपाळूपणे भेट रे रामराया. रामा अरे भेट मला. ही जी त्यांची तळमळ आहे ना, आपण हे अष्टक म्हणत असताना मला समाधी अवस्था जाऊ द्या, सगुणाचे आधारे निर्गुण बाबीचे निर्धारे, मला प्रत्यक्ष सगुण रामापर्यंत जरी जाता आलं तरी खूप झालं. अशी ही अष्टक म्हणत असताना माझ्या अंतरीची स्थिती व्हायला हवी. ते कृपाळूपणे भेट रे रामराया म्हणत असताना माझ्या डोळ्यातून पाणी यायला पाहिजे. प्रभो भेट, मला आता नाही सहन होते तुझा वियोग, पण मात्र ह्यासाठीची माझी प्रभूच्या चरणीची पराकाष्ठेची भक्ती आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, कृपाळूपणे कृपा कर. आपण म्हणतो ना की बाबा देवा, अरे बाबा कर रे, असं जेव्हा आपण कळवळून एखाद्याला सांगतो, तो जो कळवळा आहे ना, तो समोरच्यामध्ये बदल घडवत असतो. आपण एखाद्याचा कळवळा बघितला की आपण आत कळवळतो. त्याने केलेल्या त्या कळवळून प्रार्थनेमुळे मी कळवळतो आणि मग माझ्याकडनं क्रिया होते. हेच भक्तीचं गणित आहे. मी कळवळल्याशिवाय त्याला करुणा येत नाही माझ्याबद्दल. म्हणून समर्थ म्हणतात, प्रभो मला भेट, माझ्याच्याने आता होत नाही, हे तुझा वियोग सहन होत नाही. कृपाळूपणे भेट रे रामराया, मला भेट. वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया, तुझ्यापासून मी वियोग पावलेलो आहे, मी वेगळा झालोय आणि म्हणून सर्व काया व्याकुळ झालेली आहे, दुःख पावलेली आहे, तडफडतीये, त्याला शांतता नाहीये. मी तुझ्यापासून वेगळा झालो. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, किंवा एकोहम बहुश्याम, त्याचा संकल्प झाला मी बहु व्हावं. हा जो संकल्प आहे ना, तेच वायूचं स्वरूप आहे आणि तिथूनच हे सगळं निर्माण झालं. त्याचं हे वाटणं, इथेच द्वैत आलं आणि जिथे द्वैत आलं तिथे दुःख आलं. आणि म्हणून मी कळवळतोय त्या एकतेसाठी, त्या एकतानतेसाठी, एकरूपतेसाठी, त्या स्वस्थतेसाठी. आणि हीच स्थिती भक्ताची भगवंताच्या भेटण्यासाठीची होते. समर्थ म्हणतात, वियोगे तुझ्यापासनं मी वेगळा झालोय, हे माझं वेगळं होणं, बाजूला पडणं, मी तुझ्यापासनं लांब जाणं, ह्यामुळेच माझी काया व्याकुळ झालेली आहे. व्याकुळ होणं, प्रत्येक जण व्याकुळ असतोच कशाने कशाने तरी. पण मला सांगा, सर्वात जास्त व्याकुळता केव्हा होते? परमहंसाने एकाने प्रश्न विचारला की कधी मला देव भेटू शकतो? परमहंसाने काय केलं, त्याचं नाक धरलं आणि सोडलंच नाही आणि तोंडे दाबून धरलं. तो कळवळायला लागला, त्याला काही करता येईना आणि मग सोडलं. ते सोडल्यानंतर त्याने पहिले श्वास घेतला. मग परमहंस म्हणाले, काय वाटलं तुला? मी म्हणले, मी आता मरतोय की काय, माझा देह पडतोय, मी आता मरणार असं मला वाटलं. आणि मग तुझी स्थिती कशी झाली? त्यावर तो म्हणतो, कधी एकदा तुम्ही सोडताय आणि श्वास घेतोय असं मला वाटलं. म्हणे अशी ज्या वेळेला तुझी देवासाठीची स्थिती होईल ना, त्यावेळेला तो भेटतो. माझी अशी स्थिती खरं होतच नाही.
निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. मी आत्ता हे ऐकतोय त्या वेळात मी एकरूप होतो, मला हे सगळं पटतं, माझी स्थिती तशी व्हायला हवी, परंतु ती माझी स्थिती, ही माझी जी आत्ताची वृत्ती आहे ना, ही स्थिर राहत नाही. म्हणूनच प्रश्न आहे सगळा. ज्यावेळी माझी ही वृत्ती अखंड अशी स्थिर राहील त्या वेळात दिल्ली दूर नाही. समर्थ म्हणतात, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया, जना माझी लौकिक हाही न सुटे. लौकिक समाज, लौकिकता, समाजामधलं माझं स्टेटस, मी आणि समाज ह्याच्यामध्ये असणारं रिलेशनशिप, आणि माझ्या या रिलेशनशिपमधनं निर्माण झालेलं माझं इमेज, हे सगळ्याचा गोळाबेरीज म्हणून लौकिक असं म्हटलं जातं. जना माझी लौकिक हाही न सुटे. मला समाजाचं खूप भान असतं, प्रत्येक गोष्ट मी समाजाच्या नुसार करत असतो. अनेक, प्रत्येक म्हणता येणार नाही पण अनेक मात्र म्हणता येतील. आणि हीच लिटमस टेस्ट आहे, मी माझ्या साधनेशी किती प्रामाणिक आहे, तर समाजासाठी मी किती करतो आहे आणि मी माझ्यासाठी किती करतो आहे. आणि खरं सांगू का, माणसाचं जगणं खरं तर स्वतःसाठी पाहिजे. मग समाजासाठी जगायचं नाही का? जगायचं आहे ना, पण सद्यस्थितीतल्या समाजासाठी नाही जगायचे. आपल्या ऋषीमुनींनी जे घालून दिलं ते सगळीच जण तशी होती, म्हणजे अख्खा समाज सत्वगुणी होता. परोपकारार्थम इदम शरीरम, अख्खा समाज परोपकारही होता. मग मी आता परोपकार करायचा नाही का? करायचा ना, 100% करायचा. पण मी माझं खरं हित साधून जितकं करता येईल तितकाच करायचं आहे. माझं हित जर मी खऱ्या अर्थाने साधलं, मी जर परमार्थ खऱ्या अर्थाने साधला, तर मी समाजाचा जास्तीत जास्त कल्याण करू शकणार आहे. तोपर्यंत मी नाही करू शकणार. समर्थाने आधी स्वतःचं साधलं, मग पहिली 36 वर्ष फक्त स्वतःचं साधलं आणि नंतर 36 वर्ष समाजाला दिली. असंच आहे हे गणित. म्हणून समर्थ म्हणतात, जना माझी लौकिक हाही न सुटे. तो समाजाचं भान मला सुटत नाहीये, अनावश्यक भान. यामध्ये असं लक्षात घ्यायचं की हे अनावश्यक जेवढं भान आहे, समाजाबद्दलचं अनावश्यक भान प्रत्येकाच्या ठिकाणी असतं, कमी जास्त प्रमाणात असतं. ज्याचं कमी आहे तर चांगलं आहे, साधनेत उत्तम चालू आहे, आणि ज्याचं भान अधिक तो बद्धाकडे चाललेला आहे. मग समाजाचं भान सोडायचं कसं? समाजापासनं मला काय मिळणार नाहीये हे पक्क डोक्यात आलं की मग ते भान हळूहळू कमी होतं. दुसरं, समाजामध्ये मला गौरव मिळाला म्हणजे माझं काही आनंद सुख होणार आहे, ही भावना दृढ असते. ती सुटली की आपण समाजाचं भान जातं. आणि हे लॉंगकटचे मुद्दे आहेत. ह्यापेक्षा शॉर्टकटचा मुद्दा असा आहे की माझं जर चित्त रामाच्या ठिकाणी लागलं तर आपण समाजाचं भान नाहीसं होऊन जातं. मग मला वेगळं नाही काही करावं लागत. म्हणून समर्थ म्हणतात, जना माझी लौकिक हाही न सुटे. हा लौकिक माझ्याच्याने सुटत नाहीये, मला ह्याचं भान सुटत नाहीये, म्हणजे मी ह्या नको त्या गोष्टीमध्ये अजूनही किंचित मात्र अडकलेलो आहे. प्रभो तुझी कृपा कर, उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणून हा काळ माझ्याच्याने सरत नाही, मला औदासीन्य आलेलं आहे. हे औदासीन्य तूच घालू शकतोस, अशी कळवळून प्रार्थना केलेली आहे समर्थांनी. आणि अशीच प्रार्थना आपण करूया आणि समर्थांना म्हणूया, जे तुमची स्थिती आहे तशी आमची ही स्थिती प्राप्त व्हावी आणि ती आमच्यावर तुम्ही कृपा करावी. जय जय रघुवीर समर्थ.